नमस्कार मित्रांनो, आजच्या या छोट्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी महिला योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत. तुमच्या खात्यात पैसे आलेत का? नवीन जार काय जाहीर झाला आहे? ई-KYC अपडेट कसे करायचे? या सगळ्या गोष्टी या स्क्रिप्टमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आज आपण ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. प्रथम योजनेचा थोडक्यात सार काय आहे? प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा थेट लाभ पाठवण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. ही योजना सरकारने बहिणींच्या आर्थिक स्वावलंबन, घरगुती आजीविका आणि दारिद्र्य सूचकांत थेट बदल घडवून आणण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. पात्र महिला म्हणजे सामान्य कुटुंबातील कामगार, शेतकरी, घरेलू अनौपचारिक काम करणाऱ्या अन्य सामाजिक आर्थिकदृष्ट्या कमी संपन्न घटकांतील महिला असून त्यांचा लाभ थेट बँक खात्यात जमा होतो. आता नवीन अपडेट अशी आहे की या वर्षात वित्त विभागाने, तर बघा लाडक्या बहिणींनो, ही अपडेट सर्वात महत्त्वाची आहे. या वर्षात वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी 393 कोटी रुपयांचा जार जाहीर केला आहे. या निधीतून आता अनेक बहिणींचे थांबलेले किंवा उशिरा गेलेले हप्ते भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जानेवारी आणि इतर महिन्यांचे हप्ते मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे अजूनही थांबलेले होते त्यांच्या खात्यात पुढील काही दिवसात हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भेण्याचं काहीही कारण नाही लाडक्या बहिणींनो, लवकरच हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे दुसरा महत्त्वाचा अपडेट असा आहे की ई-KYC आणि त्यांची मुदत. शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन ई-KYC प्रक्रिया ठेवली, ज्यामध्ये आपल्या बहिणींनी आधार, बँक खाते आणि इतर अगोदरचा लाभ ॲपमध्ये मिळावा यासाठी दुरुस्ती करायची आहे. काही बहिणींनी ई-KYC केली असताना देखील चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे पैसे सरकारने स्थगित केले आहेत. त्यामुळे सरकारने ई-KYC अपडेट करण्यासाठी आणि त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ई-KYCची मुदत वाढवली आहे. यासाठी तुम्ही नारी शक्ती ॲप किंवा लाडकी बहीण ई-KYC पोर्टलवरून सहज ॲप अपडेट करू शकता. तसेच तिसरा चांगला अपडेट म्हणजे काही वृत्तपत्रांमध्ये असा दावा आला आहे की काही लाडक्या बहिणींना एकाच वेळी 2 किंवा 3 महिन्यांचे हप्ते जमा करण्यात येत आहेत. संक्रांती उत्सवानिमित्त किंवा अनेक कुठल्याही उत्सवानिमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये विशेष हप्ता देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. जर तुमच्या जिल्ह्यात 3 महिन्यांचे पैसे पुढे द्यायचे असेल तर ते तुमच्या लाडकी बहीण ॲपच्या ॲप्रूव्ड पेमेंट लिस्टमध्ये दिसून येईल. त्यामुळे फक्त व्हॉट्सॲपवरच्या टिप्सवर भाष्य न करता आधी अधिकृत ॲप आणि योजनेची ऑफिशियल वेबसाईट बघा. तिथेच खरी तारीख आणि रक्कम तुम्हाला दिसणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने असा दावा केलेला आहे तुमचे पैसे लवकरात लवकर जार निघाल्यावर तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. पण तुम्ही याची चौकशी थेट व्हॉट्सअपच्या टिप्सवर नाही तर ऑफिशियल वेबसाईटमध्ये किंवा अधिकृत ॲपमध्ये करावी. आणि ह्या हप्ते 1500 असतील किंवा सरकारने जर 2000 रुपये 3000 रुपये जर तुमच्या डायरेक्ट खात्यात पाठवले तर तुम्हाला या आपल्या चॅनेलवर त्वरित अपडेट मिळेल. त्यासाठी कुणीही नाराज व्हायचं कारण नाही. सरकार लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा करणार आहे. तसेच हा अपडेट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.